श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, जय जगदंब। लक्ष्मी प्राप्तीकरता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा विशेष तोडगा, ज्याला नारायण पोटलीचा तोडगा असेही म्हणतात। हा तोडगा कसा करावा, यावर कुठली सेवा करावी, या तोडग्यासाठी कुठले साहित्य वापरले जाते, याविषयीची थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत। तर हा तोडगा करण्यासाठी लाल कपड्याची पिशवी, छोटी पिशवी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। त्या पिशवीमध्ये आपल्याला 2 लवंग, 1 विलायची, थोडे धने, 1 हळकुंड अख्खं, 1 रुपयाचा कॉईन, गोमती चक्र, 7 पांढऱ्या कवड्या, पांढरी गुंज आणि 1 कापराची वडी, एवढं सर्व साहित्य एकत्रित आपल्याला त्या पिशवीमध्ये टाकायचं आहे। या लाल कपड्याच्या पिशवीला जे तोंड आहे ते पिवळ्या दोऱ्याने बंद करायचं आहे। पिवळ्या दोऱ्याने किंवा पिवळ्या धाग्याने आपण ते बंद करायचं आहे। आणि हे बंद केल्यानंतर या जे काही हा तोडगा आहे, ही जी पिशवी आहे, या पिशवीला लक्ष्मीनारायण समजून त्यावरती हळद कुंकू अष्टगंध अक्षता वाहून त्यांना नमस्कार करून तो तोडगा हातामध्ये घ्यायचा आहे। आणि त्यावरती 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, 1 वेळेस श्री सूक्त आणि पुरुष सूक्त, ही जी सर्व साधना आहे ती आपण हा तोडगा हातामध्ये घेऊन करायची आहे। आणि जगदंबेला विनंती करायची आहे की आपण आमच्या कुटुंबावरती कृपा आशीर्वाद राहू द्या, अष्टलक्ष्मी अष्टऐश्वर्य आम्हाला प्रदान होऊ द्या, घरातील सर्व चांगल्या इच्छा, मनातील इच्छा पूर्ण होऊ द्या आणि जगदंबेची कृपादृष्टी पूर्ण कुटुंबावरती असू द्या, अशी विनंती जर का आपण केली तर निश्चित लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत असते। म्हणून सर्व भाविकांनी ही सेवा जगदंबेचरणी या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आवर्जून रुजू करावी। जय जगदंबा।